औरंगजेब जेव्हा राजा झाला, त्याच्या वडिलांना त्यांनी मारलं, तो राजा झाला. तेव्हा त्याचा एकमेव प्रतिस्पर्धी होता दाराशुको. बरोबर, दाराशुको त्याचा भाऊ. दाराशुको आणि औरंगजेब यांच्यामध्ये लढाई होती, कोण दिल्लीचा बादशाह बनणार, कोण दिल्लीचा तख्ताधीश बनणार. अशा वेळेस दाराशुकोच्या सैन्यामध्ये 2 राजे लढत होते. एक होते जयपूरचे राजे मिर्झा राजे जयसिंग, आणि दुसरे होते उदयपूरचे राठोड. जयसिंग आणि राठोड या 2 प्रमुख सत्ता या सगळ्या भांडणामध्ये औरंगजेबाच्या भावाच्या बाजूनी म्हणजे दाराशुकोच्या बाजूने लढत आहे. आता गंमत अशी आहे ना की युद्धात एका निर्णायक प्रसंगी हे दोन भाऊ लढता लढता अचानक दाराशुकोचं पारडं जड व्हायला लागलं. आणि जेव्हा दाराशुकोचं पारडं जड व्हायला लागलं तेव्हा उदयपूरचे महाराज आणि जयपूरचे महाराज या दोघांनी बाजी पलटवली आणि ते दाराशुकोला सोडून ते गेले औरंगजेबाच्या बाजूने. आणि दाराशुकोचा पक्ष अगदी कमजोर झाला, ते औरंगजेबाच्या बाजूने आले आणि औरंगजेब दिल्लीचा बादशाह झाला, ज्याने पुढे काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं. आता मला सांगा, राजस्थान मधल्या 2 प्रमुख हिंदू राजसत्ता जर त्या काळात किंग मेकर होत्या तरी सुद्धा हिंदूंना पॉलिटिकली असं का वाटू नये? राजस्थान मधल्या त्या सगळ्या मेवाड राजांना असं का वाटू नये की आपण एकमेकांमध्ये लढण्यामध्ये, एकमेकांमध्ये भांडण्यामध्ये एनर्जी वेस्ट करण्याऐवजी आपण सगळे जाऊ आणि त्या दिल्लीच्या बादशाहाला खाली खेचू, असं त्यांच्यापैकी कोणातरी वाटायला पाहिजे होतं ना. असं कोणालाच वाटलं नाही. पुढचा प्रसंग आहे का, आता याच्या पलीकडे जाऊ द्या. मिर्झा राजा जयसिंगांचा इतिहास तुम्हाला माहितीये. मिर्झा राजा जयसिंग हे वयाच्या 9 ते 17 त्यांना जे शिक्षण दिलं गेलं त्या शिक्षणानंतर वयाच्या 17व्या वर्षी ते मुघलांच्या म्हणजे दिल्लीत तेव्हा औरंगजेबाचे वडील होते, त्या औरंगजेबाच्या वडिलांचे चाकर म्हणून सैन्यामध्ये दाखल झाले. तर 17 ते 55 जेव्हा ते महाराष्ट्रावर चाल करून आले तेव्हा मिर्झा राजा जयसिंगांचं वय 55 वर्षांचं आहे. 17 ते 55 तो वय मोजा तुम्ही. इतकी वर्ष ते चाकरी कोणाची करताय? एका मुसलमान परकीय बादशाहाची. इतक्या वर्षामध्ये इतकी स्ट्रॉंग पॉवर आहे आपल्याकडे. त्याची पॉवर किती महत्वाची ते किंग मेकर ठरले. इतक्या स्ट्रॉंग पॉवरच्या राजाला असं एकदाही वाटू नये की आपण याला खाली खेचावं, हिंदू सिंहासन निर्माण करावं, असं वाटायला पाहिजे ना. त्यांना वाटलंच नाही. हे काय झालं असा प्रश्न जेव्हा मला पडला तेव्हा मी हे शोधून काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याची उत्तर अशी आहेत मित्रांनो की हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असलं पाहिजे. आपण जर बहुसंख्य आहोत तर त्या बहुसंख्य पदाच्या बळावरती पॉलिटिकली आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे. ही जाणीवच हिंदूंमध्ये नाही. ही जाणीव हिंदूंमध्ये नव्हती. म्हणून 300 वर्ष मला सांगा ना, सगळीकडे वेदमंत्रांचे घोष आहे, सगळीकडे उत्तम धर्मजागरण चालू आहे, सगळं सुरू आहे या देशामध्ये, पण हिंदू राजा व्हावा असं कोणाला वाटलं नाही. असं एका कुठल्या तरी बारीकशा गावामध्ये जन्मलेल्या रामदास स्वामींना असं वाटलं आणि त्यांना प्रश्न पडला. त्यांना काय प्रश्न पडला? सावरकरांनी सगळं लिहिलंय हिंदुत्व पुस्तकामध्ये, सावरकरांनी सगळं लिहिलंय हिंदू पदपादशाहीमध्ये. एका 300-400 वर्ष हिंदूंना त्यांच्या राजकीय हक्कांची जाणीवच झाली नाही. आणि नंतर अचानक 16व्या-17व्या शतकामध्ये एक मुलगा उठला आणि त्याला प्रश्न पडला की दुष्ट संहारीले मागे ऐसे उदंड ऐकिले. ते रामदास स्वामी जेव्हा त्या तुळजाभवानी समोर उभे होते तेव्हा त्यांनी काय म्हटलंय तुमचं लक्षात येतंय का? रामदास स्वामींचा श्लोक आहे. त्यांनी प्रश्न विचारला, जाब विचारला त्या आईला की अगं तुझ्या शौर्याच्या कथा मी खूप ऐकल्या, दुष्ट संहारीले मागे ऐसे उदंड ऐकतो परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य. असं ती म्हणाली होती तुळजाभवानी. असं ते तुळजाभवानीला रामदास स्वामी म्हणाले होते की मूळ सामर्थ्य दाखवी. आणि मग ते शिवाजी महाराजांचं राज्य झाल्यानंतर, त्याला राज्याभिषेक झाल्यानंतर रामदास स्वामी सुखानी म्हणाले तुझा खूप वाढावी राजा. हे का घडलं? ही राजकीय दृष्ट्या जाणीव शिवाजी